वेलकम टू स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज. दिस इज माऊली शिंदे आणि आपण पाहत होतो सिंधू नदी. तर सिंधू नदी बघा, सिंधू नदीमध्ये उगम बघा. सिंधू नदीचा सर्वात पहिले उगम आहे भोकारचू जवळ तिबेटमध्ये ही नदी उगम पावते. आणि त्यानंतर या नदीच्या उजव्या तीरावर मिळणाऱ्या कोणकोणत्या नद्या आहेत? शोक, गिलगिट आणि काबूल. हे सगळ्या काश्मीरकडचा भाग आहे बघा, गिलगिट, काबूल. तर आपण बघूया सिंधू नदी कशी वाहते. तर सिंधू नदी बघा कशी वाहते. ह्या इथे भोकारचूला ही नदी उगम पावली तिबेटमध्ये. हे तिबेट, हा सगळा तिबेटचा परिसर आहे, हा चायनाचा परिसर असून आहे. तर ही सिंधू नदी अशी वाहत 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 जाणार, ही अशी वाहत जाणार आणि ही पुन्हा हिमालयामधून आणि पाकिस्तानमधून जाऊन ही अरबी समुद्राला मिळणार. तर बघा हिचा प्रवास कसा आहे, हा असा आहे, ही अशी डायरेक्शन आहे वाहायची. तर ही नदी अशी वाहणार. मग हे झालं हिचा डावा हात आणि हा झाला उजवा हात. तर डाव्या हाताला कोणकोणत्या नद्या मिळणार आहेत? तर शोक नदी मिळणार आहे. ही शोक नदी. आणि त्यानंतर गिलगिट नदी बघा, ही इथून अशी उगम पावली ही गिलगिट. आणि त्यानंतर इकडून काबूल नदी येणारी, अफगाणिस्तान आहे, हा अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान येणारी काबूल नदी, गिलगिट आणि सिंधू नदी ह्या उजव्या हाताला मिळणार आहेत. आता डाव्या हाताला बघा लगेच. डाव्या हाताला मिळणाऱ्या कोणकोणत्या? ही सतलज नदी, हिचा उगमस्थळ जवळपास इथेच आहे. ही सतलज नदी, ही रावी नदी, ही चिनाब नदी आणि ही नंतर झेलम नदी. ह्या 5 नद्या कोणकोणत्या आहेत? तर ह्या 5 नद्या आहेत पंजाबच्या प्रांतातील त्यामुळे ह्या 5 नद्या असल्यामुळेच पंजाबला आपण पंजाब असे का म्हणतो? कारण 5 नद्याचा संबंध ह्या पंजाबशी आहे, त्यावरूनच त्यांचं पंजाब नाव पडलेलं आहे. तर त्या 5 नद्या कोणत्या? त्याची एक छोटीशी ट्रिक सांगतो बघा तुम्हाला. तर आपल्याला JCB घ्यायची. काय घ्यायची आहे? JCB. आणि JCBची किंमत विचारायची, RS रुपीज. किती रुपये किंमत आहे? तर बघा, तर JCBहून तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे की ह्या 5 नद्या कोणकोणत्या आहेत. तर ही बघा, पहिली आहे झेलम नदी. झेलम नदी. C वरून तुमची चिनाब नदी, C वरून चिनाब नदी. B वरून बियास नदी. कोणती नदी? बियास. आणि R वरून रावी नदी, रावी. आणि S वरून सतलज नदी. RCB किती रुपयाला आहे? RCB RS, JCB RS. काय ट्रिक आहे? 5 नद्या पाठ करायची, JCB RS. ओके, ठीक आहे. ह्या पंजाबमधल्या 5 नद्या JCB RS, ह्या 5 नद्या डाव्या हाताने मिळणार, लक्षात ठेवा. आता पुढे पाहायचं आपल्याला डाव्या हाताने मिळणारी नद्या सिंधू नदीच्या कोणकोणत्या आहेत. तर बघा ह्या, तर डाव्या हाताने पंजाबमधून वाहत जाणाऱ्या कोणकोणत्या नद्या? चिनाब. त्यानंतर बघा ही झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास. ट्रिक काय सांगितली होती? JCB RS. ती JCB असते पण लक्षात ठेवायचं, JCB RS. आणि त्यानंतर बघा की सतलज नदीवर भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा राज्यात आहे, लक्षात ठेवा. सतलज नदीवरील भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प हरियाणा राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? हरियाणा राज्यामध्ये आहे. ह्यावर 5 सांगितलेल्या नद्या कोणत्या तीराने मिळणार? डाव्या हाताने मिळणार आहेत, लक्षात ठेवा. डाव्या हाताने मिळणाऱ्या नद्या 5 नद्या आहेत, JCB RS. आणि वर उजव्या हाताने मिळणाऱ्या शोक, गिलगिट आणि काबूल. ओके, झाली, संपली सिंधू नदी. तेवढंच आहे बघा. पुढे आपल्याला पाहायचे आहे यांगत्से नदी. ही चायनामधील नदी बघा, यांगत्से. तर ह्या नदीचं काय वैशिष्ट्य आहे? तर ही नदी सर्वात महत्त्वाची असून आशियामधील सर्वात लांब नदी आहे.
आशियामधील सर्वात लांब नदी, भारतातली सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी. आणि आशियातली यांगत्से. त्यामुळे आपल्या इथं अभ्यासाची. या नदीलाच काय म्हणतात आणखी? जँगचँग. कोण काय म्हणतात? जँगचँग नदी असं म्हणतात. लांब नदी अर्थ असा त्याचा अर्थ होतो. यालाच यांगत्से कियांग किंवा यांगत्से असे सुद्धा संबोधतात. त्यानंतर बघा हिचा उगम कुठे आहे? पश्चिम चीनमध्ये ईशान्य तिबेटमधील दांगकुला पर्वतरांगेत ही नदी उगम पावते. कुठे उगमतात? दांगकुला. आता पुढे बघा. आता ही नदी कोठे कोठे वाहते तिचं आपल्याला आपण नंतर मॅपमध्ये नदी प्रणालीमध्ये पाहूया. त्याआधी इथे आणखी एक महत्त्वाचं पॉईंट आहे की यालुंग नदी ही यांगत्सेची सर्वात लांब अशी उपनदी आहे. हा प्रश्न विचारला जातो की कोणती उपनदी आहे यांगत्से नदीची? तर यालुंग नदी ही यांगत्से नदीची उपनदी आहे. कोणती नदी? यालुंग नदी. तर पुढे पाहूया. पुढे आणखी बघा. ही जी नदी आहे ही चीनच्या अर्थकारणातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. का महत्त्वाची आहे? ही नदी यामुळे महत्त्वाची आहे कारण जे भाताची शेती केली जाते सर्व शेती या नदीवर अवलंबून आहे चीनची. आणि यालाच जगाचे हे यांगत्से नदीचं जे खोरं आहे त्याला आपण जगाचे भाताचे कोठार असे म्हणतो. काय म्हणतो? जगाचे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यामुळे अर्थकारणात सर्वात महत्त्वाचे कारण सर्व भाताचं किंवा तांदळाचे उत्पादन आहे चीनचं या नदीवर डिपेंड आहे. कोणत्या नदीवर डिपेंड आहे? यांगत्से. कोणती नदी? यांगत्से. तर आपण इथे थोडक्यात एक नदी प्रणाली पाहूया कशी आहे. यांगत्से नदी कुठं उगम पावली? तिबेटमधील दांगकुला पर्वत. हा इथे दांगकुला पर्वत आहे. इथून ही नदी अशीच प्रवास करणार. असंच प्रवास करत 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 ह्या पूर्व चीनच्या समुद्राला जाऊन भेटणार. तिच्या ह्या उपनद्या दाबू, युलांग, ताऊ ह्या काय तेवढ्या पाठ करायची गरज नाही आपल्याला, विचारल्या जाणार नाही. तर आपण यांगत्से नदीचे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले. तिचा उगम दांगकुला आणि त्यानंतर या नदीला भाताचे कोठार असे म्हटले जाते कारण सर्व तांदूळ उत्पादन या नदीच्या खोऱ्यात होते. आणि आणखी एक पॉईंट की याची सर्वात लांब उपनदी कोणती आहे तर ती पाहिली आपण यालुंग. यांगत्से यालुंग उपनदी आहे. आता पुढं आपल्याला बघायचं आहे वोल्गा नदी पाहायची आहे. तर वोल्गा नदी ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे. आशियामध्ये सर्वात लांब नदी आपण वर पाहिली यांगत्से, भारतातील गंगा आणि त्यानंतर ही वोल्गा युरोपमधली सर्वात लांब नदी आहे. आणि युरोपीय रशियामधील सर्वात महत्त्वाची नदी आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं हिचा उगम स्थळ कुठे तर मॉस्कोच्या वायव्येकडील व्हलदाई पठारावरील सेलिगर सरोवराच्या लहान झऱ्यामधून वोल्गा नदी उगम पावते. कुठे उगम पावते? मॉस्को आणि व्हलदाई पठार आणि त्यानंतर सेलिगर सरोवरामध्ये ही नदी उगम पावते. ही नदी शेवटी कुठे भेटते ते आपल्याला महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की ही नदी कॅस्पियन भूद्रोणीमधून वाहते आणि कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते. कॅस्पियन भूद्रोणीमध्ये वाहून कुठं मिळणार? कॅस्पियन समुद्राला. ओके. वोल्गा नदीचा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट बघा. वोल्गा नदीवर क्विबिशेव व व्होल्गोग्राड येथे जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. कोणकोणता आहे? क्विबिशेव आणि व्होल्गा नदीमुळं इथं नाव दिलेले व्होल्गोग्राड. अतिशय अवघड नाव असे आहेत घ्यायला. क्विबिशेव आणि व्होल्गोग्राड हे सर्वात मोठे जगातील जलविद्युत प्रकल्प आहेत
जे की कोणत्या नदीवर आहेत? वोल्गा नदीवर आहेत. तर वोल्गा नदी आपण थोडक्यात आता हिचा प्रवास बघूया, ही कशी सुरू होती, कुठे हिचा शेवट होतो. तर वोल्गा नदीचा सुरुवात झाली बघा सेलिगर सरोवरात. वोल्गा नदीचा सुरुवात झाली सेलिगर सरोवरात, इथून हिचा सुरुवात झाली. ही अशी वाहत 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 आली, त्यानंतर इथे आली, इथून अशी वाहत आली, ही अशी आली, अशी 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 ही इथे कोणती भूद्रोणी आहे? कॅस्पियनची भूद्रोणी, आणि ही शेवटी येऊन मिळली कॅस्पियन समुद्राला. इथे हिचा शेवट झाला. तर आपण 2 पॉईंट्स पाहिले. पहिला हिचा उगम होतो सेलिगर सरोवरात, ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे. आणि तिसरं पाहिलं की जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प इथेच आहेत. कोणकोणते आहेत? क्विबिशेव आणि वोल्गोग्राड. ठीक आहे. तर आपल्याला पुढं पाहिजे आता राईन नदी. बघा राईन नदी ही पश्चिम युरोपातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. कशाच्या दृष्टीने? अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने. म्हणजे ट्रॅव्हल करणार तुम्ही ह्या नदीच्या आधारे, बोट्स वगैरे हे करून. युरोपात लोक ट्रॅव्हल्स करतात बघा. आपल्याकडे नाही पाहायला भेटत, पण नदीमध्ये ट्रॅव्हल्स वगैरे जास्त आहेत. तर राईन नदी उगम पावते कुठं? उगमपासून आपल्याला पुन्हा सुरू करायचं आहे की राईन नदी जी आहे ती ही नदी उगम पावते स्वित्झर्लंडमध्ये. कोणत्या देशामध्ये? स्वित्झर्लंड देशामध्ये उगम पावते. आणि तिच्या प्रमुख 2 नद्या पाहायच्यात आपल्याला. त्या आहेत व्हार्डर राईन आणि हिंटर राईन. कोणकोणत्या? व्हार्डर आणि हिंटर. व्हार्डर राईन आणि हिंटर राईन. ह्यांचा उगम कुठे दिला त्यांनी? सेंट गॉटर्ड डोंगर रांगेत व टोमा सरोवरातून व हिम नदीतून. टोमा सरोवरामध्ये ह्या दोन्ही नद्या उगम पावतात, व्हार्डर राईन आणि हिंटर राईन. या नदीमध्ये बघा एक औद्योगिक क्षेत्र आहे. कोणतंही महत्वाचं ते. या नदीमध्ये हूर औद्योगिक क्षेत्र आहे. जन्नत की हूर वालं हूर औद्योगिक क्षेत्र कुठं आढळते? या राईन नदीमध्ये. राईन नदी खलदरीतून वाहते, हे लक्षात ठेवा. खलदरीतून वाहणाऱ्या नद्या विचारल्या जातात. तर राईन नदी सुद्धा खलदरीमधून वाहते. भारतातून खलदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत? मला वाटते तापी आणि नर्मदा आहेत बहुतेक, त्याच असणार. आणि ही पश्चिम युरोपातील खलदरीतून वाहणारी राईन नदी. त्यानंतर राईन नदीच्या उपनद्या आहे बघा. डॅन्यूब, रोन, मार्न, थेम्स, वेझर, एल्ब, ऑर्डर वेगवेगळ्या दिल्यात. त्यानंतर बघा राईन नदीलाच आपण काय म्हणतो? युरोपची जीवनरेखा. काय म्हणतो? राईन नदीलाच युरोपची जीवनरेखा. ही जीवनरेखा का म्हणतो? तर एकतर हिची अंतर्गत जलवाहतूक युरोपाची सर्व या नदीवर डिपेंड आहे. कोणत्या? राईन नदीवर. तरी आपण खूप महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले सगळे. आता आपण पुन्हा एकदा राईन नदीचा जीवन प्रवास पाहूयात. राईन नदी स्वित्झर्लंडमध्ये उगम पावून शेवटी या ठिकाणी उगम पावली. अशी प्रवास करत वेगवेगळ्या देशांतर्गत प्रवास करत ही अशीच उत्तर समुद्राला भेटली. कोणत्या? उत्तर समुद्राला मिळाली. ठीक आहे. आता पुढं आपल्याला पाहायचं आहे मिसिसिपी नदी. तर मिसिसिपी नदी ही उत्तर अमेरिकेतील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात लांब नदी म्हणून ओळखल्या जाते. सर्वात लांब नदी. हा आहे 2025चा प्रिलिम्सचा प्रश्न. 2025च्या प्रिलिम्सचा प्रश्न कोणता आहे? मिसिसिपी नदी ही उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी विचारली होती. कोणती आहे? तर ती मिसिसिपी आहे. तर त्यांनी विचारलं होतं संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? तर मिसिसिपी. संयुक्त संस्थान म्हणजे USA तील सर्वात लांब नदी विचारली होती, ती आहे मिसिसिपी. आणि उत्तर अमेरिकेतील सुद्धा लांब नदी आहे मिसिसिपी. तर उत्तर अमेरिका म्हणलं तरी पण मिसिसिपी, आणि USA किंवा संयुक्त संस्थान जरी म्हणलं तर मिसिसिपीच. तर या नदीचा उगम बघा कुठे होतोय? उगम होतोय या नदीचा उगम जो आहे तो होत आहे
उगम आहे उत्तर मिनेसोटा राज्यात. उगम कुठं होत आहे? मिनेसोटा राज्य. कोणत्या राज्यामध्ये? मिनेसोटा, उत्तर मिनेसोटा. ओके. पुढं बघा, मिनेसोटा राज्यात उगम पावणार. त्यानंतर संयुक्त संस्थानामध्ये या नदीने बृहत मैदाने तयार केली आहेत. कोणती मैदाने तयार केली? बृहत मैदाने. आणि शेवटी ही नदी कुठे जाऊन मिळणार? हिचा शेवट होणार बघा मेक्सिकोच्या आखाताला जाऊन मिळते. शेवटी कुठे भेटणारी? मेक्सिकोच्या आखाताला. इथे दिले बघा मेक्सिकोचा आखात. तर त्याआधी आपण एक शेवटचा पॉईंट बघू आणि पुन्हा प्रवास बघू या नदीचा. मिशिगन सरोवराला मिसिसिपी नदी इलिनॉइस या उपनदीद्वारे जोडली गेलेली आहे. कोणत्या? इलिनॉइस. तर आपल्याला बघायचं आहे मिशिगन सरोवर कुठे आहे. मिशिगन सरोवर जे आहे ते उत्तर अमेरिकेत आहे. मिशिगन सरोवर कुठे आहे? उत्तर अमेरिकेत. जे ग्रेट 5 लेक्स आहेत त्यापैकी एक कोणतं सरोवर आहे? मिशिगन. मिशिगन सरोवर आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये मिशिगन सरोवर आहे. आणि ही मिसिसिपी नदी इलिनॉइस या उपनदीद्वारे मिशिगन सरोवराला जोडली आहे. आता आपण मिसिसिपी नदीचा प्रवास बघूया. तर बघा, मिसिसिपी मिनेसोटा राज्यामध्ये उगम पावली. अशा प्रकारे हिचा प्रवास सुरू झाला. हिला वेगवेगळ्या नद्या येऊन भेटत गेल्या, डेमॉइन, वावश वगैरे. व्हाईट नदी, मिसुरी नदी. मिसुरी नदी सुद्धा हिचीच उपनदी आहे. व्हाईट मिसुरी, रेड नदी, ऑरोकॉन्सा नदी. त्यानंतर मिसिसिपी नदी ही अशीच वाहत 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 जाणार आणि शेवटी आपण पाहिलं की मेक्सिकोच्या आखाताला मिळणार. हिचा शेवट कुठं होणार? मेक्सिकोचे आखात. हा इथे मेक्सिको आहे. तर आपण मिसिसिपी नदीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले. आता आपल्याला पुढे पाहायचे ॲमेझॉनची नदी. फार इंटरेस्टिंग आहे ॲमेझॉनची नदी. तर आपल्याला ॲमेझॉनच्या नदीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहिजेत बघा. ॲमेझॉनची नदी ही दक्षिण अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी पाहिली आपण कोणती होती? वर मिसिसिपी नदी होती. आणि त्यानंतर आता दक्षिण अमेरिकेतील पाहत आहोत ॲमेझॉन नदी. ॲमेझॉन नदीच्या काठी ॲमेझॉनचे घनदाट असे जंगल आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे ही नदी जगातील सर्वात विस्तीर्ण, या नदीचे खोरे जगात सर्वात विस्तीर्ण आहेत. म्हणजे सर्वात मोठी नदी आहे. विस्तीर्ण अशी पसरलेली नदी आहे. ही नदी प्रामुख्याने कुठून वाहते? ब्राझील देशातून. याचा उगमस्थळ कुठे? पेरू देशातील अँडीज पर्वतात लॉरिकोचा सरोवर. कोणतं सरोवर? लॉरिकोचा सरोवर. देश कोणता? पेरू. ॲमेझॉनची नदी कुठं उगम पावते? पेरू देशात लॉरिकोचा सरोवरात आणि अँडीज पर्वतात. ओके, तिन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, या नदीलाच पुन्हा काय म्हणतात? मरियाना नदी म्हणून ओळखल्या जाते. असं मरियाना नाव कोणत्या नदी? ॲमेझॉन नदीचं. मरियान्यान कुठं गेलं म्हणतात? इक्विटॉस शहरापर्यंत. तर पुढं बघा, जगातील 20% वाहते पाणी एकट्या ॲमेझॉन नदीमध्ये आढळते. जे वाहतं पाणी आहे वेगवेगळ्या नदीचं जगामधील सगळ्या 100% पैकी 20% तर फक्त एकट्या ॲमेझॉन नदीमध्येच आढळते वाहतं पाणी. आणि त्यामुळे या नदीच्या बाजूला ॲमेझॉनचं घनदाट जंगल आहे, जे पूर्ण जगाला ऑक्सिजन सप्लाय करते. पुढे काय पॉईंट्स आहेत बघा. पेरू देशामध्ये ॲमेझॉन नदीच्या वरच्या खोऱ्यात जगप्रसिद्ध अशी इंका संस्कृती विकसित झालेली आहे. कोणती संस्कृती? इंका संस्कृती. कोणत्या नदीच्या काठी आहे? ॲमेझॉन नदीच्या. कोणता देश आहे? पेरू. लक्षात ठेवा, पेरू देश, ॲमेझॉन नदी. कोणती संस्कृती? इंका संस्कृती. त्यानंतर बघा, पोंता तिजोको शहराजवळ ही नदी शेवटी दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. हिचा शेवट कुठं होतो? दक्षिण अटलांटिक महासागराला. आणि सुरुवात कुठे झाली? पेरू शहरात. सरोवर कोणतं? सरोवराचं नाव होतं लॉरिकोचा सरोवर, अँडीज पर्वत आणि पेरू शहर. तर पुढे बघूया, ह्या नदीची रुंदी बघा, सर्वात जास्त रुंदी आतापर्यंत ही
333 किलोमीटर रुंद नदी आहे. विचार करा, 333 किलोमीटर म्हणजे किती रुंद नदी, किती लांबच्या लांब असेल हिची रुंदी. 333 म्हणजे जगातील सर्वात जास्त रुंदी झाली. तर बघा, दक्षिण अमेरिकेचा नकाशा आपल्याला दिसतोय. दक्षिण अमेरिका ही या ठिकाणी, दक्षिण अमेरिकेच्या ही पर्वतरांग कोणती? अँडीज पर्वतरांग. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आढळणारी अँडीज पर्वतरांग. अँडीज पर्वतरांगमधून ही ॲमेझॉन नदी अशी उगम पावलेली आहे आणि ॲमेझॉन नदीचा प्रवास सुरू झाला आहे. असाच सुरू होत होत शेवटी कुठे संपवतोय किंवा शेवट होतोय? अटलांटिक महासागरामध्ये ही ॲमेझॉन नदी शेवटी जाऊन मिळणार. लॉरिकोच्या सरोवरातून उगम पावणार आणि तिकडं अटलांटिक महासागरात जाणार. याच्या उपनद्या बघा, बघून घ्या वरवर कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला शेवटची नदी पाहिजे, नाईल नदी. नाईल नदी पाहिजे आपल्याला शेवटची. तर बघा, नाईल नदी ही आफ्रिकेतील सर्वात लांब नदी म्हणून ओळखल्या जाते. वर पाहिली आपण. दक्षिण अमेरिकेतील सर्वात लांब नदी कोणती होती? ॲमेझॉन नदी. उत्तर अमेरिकेतली मिसिसिपी. आणि आता ही बघतोय आफ्रिकेमधली नाईल नदी. आता नाईल नदी बघा, ही इजिप्त देशातील सर्वात महत्त्वाची उपनदी आहे. ही नदी आहे. जी इजिप्तची संस्कृती आहे ती या ठिकाणी पिरॅमिड्स वगैरे या नदीच्या काठीच बनलेले आहेत. तर पुढं बघा, श्वेत नाईल व नील नाईल असे दोन प्रवाह आहेत जे उगम पावतात. श्वेत नाईल हा सर्वात लांब प्रवाह आहे हिचा, आणि तिचा उगम, श्वेत नाईलचा उगम कुठं पावतो? व्हिक्टोरिया व अल्बर्ट सरोवर. श्वेत नाईलचा उगम आहे व्हिक्टोरिया व अल्बर्ट. तर सिम्पली बघा, ही जी नाईल नदी आहे ना, ही नाईल नदी दोन प्रवाहापासून तयार होते. दोन प्रवाहापासून तयार होते. कोणकोणते? हे इकडून येणारा श्वेत नाईल आणि इकडून येणारी नील नाईल, आणि पुढे या दोन्हीची मिळून नाईल नदी तयार होते. तर बघा, श्वेत नाईल आपण पाहिलं, तिचा सर्वात लांब प्रवाह कोणता आहे? श्वेत नाईल ही येणारी. श्वेत नाईल कुठे उगम पावते? व्हिक्टोरिया व अल्बर्ट सरोवरात. पुढे आपल्याला बघायचे, नाईल नदीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 70% वाटा कोणाचा आहे? नील नाईलचा आहे. ही नील नाईल 70% पाणी पुरवठा करते नाईल नदीला. तर लांब प्रवाह विचारलं तर श्वेत नाईल, आणि जर पाणी पुरवठा विचारलं 70% कोणाचा आहे? नील नाईलचा आहे. तर नील नाईल कुठे उगम पावणार बघा? नील नाईल इथिओपियात टाना सरोवरात. कोणता सरोवर? टाना सरोवर, टाना. आणि श्वेत नाईल व नील नाईल ह्या दोन्ही नद्या कुठे एकत्र येणार? खार्टूम जवळ, खार्टूम जवळ एकत्र येणार व या प्रवाहाला नाईल नदी म्हणायचं. तर बघा, हे सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की नील नदी आणि श्वेत नाईल आणि नील नाईल ह्या दोन्ही कुठे इथं मिळतात? कोणत्या ठिकाणी? तर खार्टूम जवळ एकत्र येतात. पुढे वहिला नाईल नदी म्हटल्या जाते. हे आहे खार्टूम या ठिकाणी दाखवलेलं. हा खार्टूमचा भाग आहे. ओके. तर आपण प्रवास पाहिला या नदीचा. सुरुवात कुठून झाली होती? हे दोन प्रवाह श्वेत नाईल आणि नील नाईल भेटले. नील नाईल हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन खार्टूमजवळ एकत्र येऊन नाईल नदी तयार झाली. व शेवटी नदी कुठं मिळाली? भूमध्य समुद्रामध्ये मिळाली. ही इस्रायल देश आहे याजवळच. हा कोणता समुद्र आहे? भूमध्य समुद्र, आणि हा तांबडा समुद्र झाला. ओके. तर बघा, आपल्याला दोनच पॉईंट्स पाहायचे राहील तर यामध्ये. नाईल नदीवर आस्वान धरण बांधण्यात आले आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प असून इजिप्तमध्ये शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी याचा फायदा होतो व आणखी जलविद्युत आणि
जलविद्युतसाठी सुद्धा याचा फायदा होतो. कशासाठी फायदा होतो? शेतीला पाणी पुरवठा करायसाठी आणि जलविद्युत निर्मिती करायसाठी. नाईल नदीवर कोणतं धरण आहे? सगळ्यात महत्त्वाचं नाईल नदीवर धरण आहे आस्वान नावाचं. कोणतं आहे? आस्वान धरण सरळसेवेला येऊन गेले आहे. सरळसेवेला आणि MPSCच्या पेपर्सला सुद्धा आले आहे क्वेश्चन. तर या ठिकाणी आपण नाईल नदीच्या सर्व डिटेल्स पाहिल्या आणि अशा प्रकारे आपण जगातल्या सर्वात महत्त्वाच्या ज्या 8 नद्या आहेत त्या कंप्लीट केल्या आहेत. हा पूर्ण इजिप्त देश आहे बघा, ह्या नाईल नदीच्या आसपासचा सर्व. तर ही इजिप्तसाठी खूप महत्त्वाची नदी. ही नाईल नदीने का महत्त्वाची आहे? कारण आपल्याला जसं गंगा नदीने त्रिभुज प्रदेश तयार केला कोणता? सुंदरबन. तसा नाईल नदीने सुपीक मातीचा त्रिभुज प्रदेश इजिप्तमध्ये तयार केला आहे. त्यामुळे इजिप्तमध्ये या नाईल नदीची देणगी इजिप्त नाईल नदीला कोणाची? इजिप्त देश हे कोणाची देणगी आहे? नाईल नदीचा देश. नाईल नदीची देणगी आहे. नाईल नदीमुळे इजिप्त देशाला समृद्धी भेटलेली आहे. त्यामुळे नाईल नदीची देणगी म्हणून हा देश ओळखला जातो. कोणता? इजिप्त. कैरो शहराच्या उत्तरेला नाईल नदी. कैरो शहर ही राजधानी बघा इजिप्तची. तरी भूमध्य समुद्राला मिळते. आपण पाहिलं वर. ओके, भूमध्य समुद्राला भेटली आणि शेवटी आपल्याला बघायचं की आस्वान ते कैरो हा जो नाईल नदीच्या खोऱ्यातील शेतीचा प्रदेश आहे, हा एक अत्यंत घनदाट लोकसंख्येचा प्रदेश आहे. कारण सुपीक असल्यामुळे ती लोकसंख्या जास्त असणार. भारतामध्ये बी लोकसंख्या का जास्त आहे? कारण भारताची मृदा ही अतिशय सुपीक मानली जाते. ज्या ठिकाणी शेतीसाठी सुपीक. तर बघा, आपण पाहिले नाईल नदीचे सर्व पॉईंट्स. त्यानंतर आपण पाहूया, ही पाहिली आपण की नाईल नदीचा शेवट कुठं होतो? तर शेवट होतो भूमध्य समुद्रामध्ये. हे आपण या ठिकाणी पाहिले. ही भूमध्य समुद्राने सुरुवात झाली 2 नद्यांनी, श्वेत नाईल, नील नाईल, खार्टूमजवळ संगम आणि शेवटी भूमध्यला शेवट. तर आपल्याला आता शेवटी डेटा एक सारांश बघायचा आहे सर्व नद्याचा. 8 नद्यांचा एक शॉर्टमध्ये आपल्याला यांनी छान प्रकारे डेटा तयार करून दिला आहे. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की उगम कुठं आणि शेवटी मुखस्थान म्हणजे कोणत्या समुद्राला ह्या नद्या जाऊन भेटतात. तर बघा, आपण सर्वात आधी पाहिली होती गंगा नदी, पण आपण आता हे टेबलनुसार बघूयात. नाईल नदी बघा, नाईल नदी आपण पाहिली. व्हिक्टोरिया व अल्बर्ट सरोवरामध्ये उगम पावली. कोणती? श्वेत नाईल. श्वेत नाईल ही व्हिक्टोरिया व अल्बर्ट सरोवरात उगम पावली. आणि त्यानंतर नील नाईल कुठे? नील नाईल ही टाना सरोवरात. आणि ही शेवटी कुठे मिळाली? समुद्रात, भूमध्य समुद्राला शेवटी मिळाली. 2 नंबर आपण पाहिली ॲमेझॉन नदी कुठं उगम पावली? लोरिकोच्या सरोवर. आणि त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळाली. अटलांटिक महासागराला इथे शेवटी मिळाली जाऊन. आणि मिसिसिपी ही नदी उगम पावली उत्तर मिनिसोटा राज्यामध्ये. कोणत्या? मिनिसोटा राज्यामध्ये, उत्तर अमेरिकेतील मिनिसोटा राज्य. आणि आपण पाहिलं की हिचा शेवट कुठं झाला? मेक्सिकोच्या आखातामध्ये शेवट झाला. त्यानंतर यांगत्से नदी कोणत्या पर्वतात उगम पावली? दांगकुला. आणि शेवटी कुठे मिळाली? चिनी समुद्रामध्ये. आणि वोल्गा नदी नावासारखीच वोलदाई पठारामध्ये. कुठे? वोलदाई पठार. आणि मिळाली कुठे? कॅस्पियन समुद्रामध्ये. आता सिंधू नदी आपण पाहिली की कैलास पर्वतामध्ये उगम पावली आणि शेवटी कुठे मिळाली? अरबी समुद्रामध्ये, पाकिस्तानच्या खाली. त्यानंतर गंगोत्रीला उगम पावली आणि बंगालच्या उपसागराला मिळाली. कुठे मिळाली? बंगालच्या उपसागराला. आणि आता शेवटची कोणती? राईन नदी कुठे उगम पावली? सेंट गॉटर्ड पर्वतरांग. आणि शेवटी कुठे मिळाली? उत्तर समुद्रामध्ये. तर हा टेबल फार महत्त्वाचा आहे बघा. उगम कुठे पावला आणि शेवट कुठं झाला, किंवा तिचे मुखस्थान कोणते. मुखस्थान म्हणजे हे समुद्राचे मुखस्थान असं कन्सिडर केले या ठिकाणी, नदीचं नाही. तर हा टेबल फार महत्त्वाचा आहे. हा टेबल पुन्हा रिवाईज करा आणि पाठ करून टाका. तर आपण सर्व नद्या बघितलेल्या आहेत 8च्या 8, आणि त्यांचे उगम कुठे झाले आणि मुखस्थान किंवा शेवट
शेवटी त्या कोणत्या समुद्राला मिळाले सर्व डेटा आपण पाहिलेला आहे व्यवस्थितपणे, आणि सर्व नदीच्या प्रवास, जनप्रणाली, उपनद्या सुद्धा शॉर्टमध्ये पाहिलेले आहेत. तर आपल्याला शेवटी आता एकच पॉईंट राहिलेला आहे, तो आहे सरोवरे. तर आपल्याला आता पाहायचे सरोवरे. सरोवरे पहा. सरोवरामध्ये आपल्याला पाहिजे डेफिनेशन शॉर्टमध्ये, पृथ्वीच्या खोलगट भूपृष्ठभागावरील नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित लहान मोठे जलसाठे असतात, त्यांना काय म्हणायचं? सरोवरे. पृथ्वीच्या खोलगट पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित लहान मोठे असे जलसाठे, त्यांना म्हणायचं सरोवरे. सरोवराची डेफिनेशन आपण पाहिली. एखादी समजा हा खोलगट भाग आहे, जर यात एखाद्या नदीमुळे किंवा मानवनिर्मित माणसाने तयार केले जलसाठे, छोटेसे जलसाठे म्हणजे सरोवर होय. तर पुढे बघा, आपल्याला यामध्ये सरोवराचे वेगवेगळे प्रकार पाहिजेत. हे प्रकार कशा तयार केलेले आहेत, तर त्याची निर्मिती कशी झाली, आणि त्याआधी एक मुख्य प्रकार गोड्या पाण्याचे सरोवर आणि खाऱ्या पाण्याचे. गोड्या पाण्याचे म्हणजे जे गोड पाणी आढळत, आणि खाऱ्यावाले खारं पाणी. तर कोणकोणते आहेत त्याचे आपल्याला ह्या सर्व सरोवरांचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. तर सर्वात आधी बघा, तर खाऱ्या पाण्याचे सरोवराचे एक्झाम्पल्स पहा. खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणकोणते आहेत? कॅस्पियन समुद्र, मृत समुद्र, भारतातलं कोणतं आहे? सांबर सरोवर. या सर्वांचं पाणी खूप खारट असतं, आणि जगामध्ये मृत समुद्राची सर्वात जास्त क्षारता गणली जाते. मृत समुद्र यामुळे याला म्हणतात की याच्यात मीठ सर्वात जास्त असते, क्षार सर्वात जास्त असणार, त्यामुळे याला डेड सी किंवा मृत समुद्र असे म्हटलं जाते. त्यानंतर बघा, गोड्या पाण्याचे सरोवरचे एक्झाम्पल्स त्यांनी दिले. विंडर मेरे सरोवर, जिनेवा सरोवर, मान सरोवर. भारतातले दाल, मान आणि वुलर सरोवर. कोणकोणते? मान सरोवर, जिनेवा, विंडर मेरे सरोवर, दाल सरोवर. हे सर्व गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. त्यानंतर आपल्याला निर्मितीनुसार यांचे टाईप्स पाहिजेत. तर पहिला टाईप बघा, भूहालचालींमुळे तयार होणारी सरोवरे. भूहालचालींमुळे तयार होणारे सरोवर कोणते? सर्वात महत्त्वाचं पहिलं न्यासा सरोवर, त्यानंतर टांगानिका, त्यानंतर एडवर्ड, अल्बर्ट. हे सर्व सरोवरे खलदरीच्या तळाशी तयार झालेले आहेत. खलदरीमधले सरोवर आहेत, सर्व सरोवरे खोल आहेत. तर यामध्ये न्यासा सरोवर लक्षात ठेवा. कधी बी कोणत्या परीक्षेला फर्स्ट एक्झाम्पल हे पाठच करायचं. फर्स्ट एक्झाम्पलवर जास्त फोकस असते कोणत्याही एक्झाम्सचा विचारण्याचा. तर हे बघा, भूहालचालीमुळे तयार होणारे सरोवरे न्यासा सरोवर. त्यानंतर संचयन सरोवर आपल्याला पाहिजे. संचयन सरोवरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये बेन सरोवर. कुठे? स्वित्झर्लंडमधील ब्रेन सरोवर. त्यानंतर थुने सरोवर, स्वित्झर्लंडमधील ब्रेन सरोवर. कोणतं? स्वित्झर्लंडमधील ब्रेन सरोवर. ठीक आहे. पुढे बघा, मानवनिर्मित सरोवर कोणकोणते आहेत? आपण बघितलं आस्वान धरण, आस्वान धरण. आस्वान धरण कुठे? नाईल नदीवर. नाईल नदीवरील आस्वान धरण. त्यानंतर नील नाईलवरील सेनार धरण. आता पुढे पाहायचे हिमनदी निर्मित सरोवरे. आता पुढे काही एक्झाम्पल्स वगैरे तेवढे दिलेले नाही, फक्त जे आपण वर पाहिले तेच लक्षात ठेवा. वर आपण कोणकोणते पाहिले पहा. वर पाहिले आपण नील नाईलवरील सेनार सरोवर, त्यानंतर आस्वान धरण, नाईल नदीवरील. वर पाहिलं आपण भू हालचालीमुळे तयार होणारे न्यासा, टांगानिका, एडवर्ड, अल्बर्ट इत्यादी. संचयन कोणकोणते पाहिले? स्वित्झर्लंडवरील ब्रेन्स आणि थुने सरोवर. संचयन म्हणजे हे नदीपात्रात संचयनामुळे अडथळे होऊन अनेक उथळ सरोवरे तयार झालेली असतात. म्हणजे नदीला अडथळा निर्माण होणार अशा प्रकारचा, आणि या ठिकाणी पाणी साचणार. हे संचयन सरोवरे कोणकोणते? ब्रेन्स आणि थुने. कुठे आहेत? स्वित्झर्लंडमध्ये. मानवनिर्मित आस्वान धरण, आस्वान आणि नील नाईलवरील सेनार धरण. अशा प्रकारे आपण सरोवरांचे एक्झाम्पल्स पाहिले. हे एवढेच एक्झाम्पल पुन्हा रिवाईज करा. पुढे काही त्यांनी एक्झाम्पल्स एवढे दिले नाहीत. हिमनदीमुळे तयार झालेली सरोवरे,
त्यानंतर नदी निर्मित, जे नदीमुळे तयार झालेली सरोवरे, ज्वालामुखीमुळे तयार झालेली आणि खाणकामामुळे, याची एक्झाम्पल्स त्यांनी दिलेली नाहीत, त्यामुळे पाहायची गरज नाही, आवश्यकता नाही आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आता सरोवरांचे महत्त्व पाहायचं आहे. सरोवराचं महत्त्व शॉर्टमध्ये पाहूया फक्त. पाण्याच्यासाठी सरोवराचे पाणी आपल्याला यूज होणारच प्रत्येक गोष्टीला. त्यानंतर महापुरावर नियंत्रण, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण या सरोवरामध्ये स्टोअर करू शकतो. जे मानवनिर्मित सरोवर आपण करतो की एक्स्ट्राचं पाणी आपण करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्यानंतर शेतीला तर निश्चितच याचा पाणी पुरवठा होणार. आपण आसमान पाहिले की बांधले जे की शेतीला पूरक. हे भाकरा नांगल बी सतलज नदीवरचं आहे, महत्त्वाचं आहे. हे सुद्धा शेतीसाठी बांधलेलं आहे. आणि आसमान आणखीन कायसाठी होतं? जलविद्युत प्रकल्प. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प आताच बघले, आसमान सुद्धा जलविद्युत प्रकल्पासाठी वापरतात. त्यानंतर आपण पाहिलं उद्योगधंद्यासाठी पाणी सुद्धा या सरोवरांचा आपल्याला यूज होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला आपण पाहिलं की जलवाहतूक पाहिले आपण. जलवाहतुकीसाठी आपण कोणती नदी पाहिली होती? राईन नदी. कुठे? पश्चिम युरोपमध्ये राईन नदी जलवाहतुकीसाठी काम येणार. त्यानंतर शहरांसाठी पाणीसुद्धा या सरोवरांचा आपल्याला वापर होऊ शकतो शहरांच्या पाण्यासाठी. ठीक आहे. पुढं आपल्याला पाहिजे जलसंसाधन. जलसंसाधन मध्ये आपल्याला एक पॉईंट पाहायचा की जे आपलं पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आहे त्यापैकी 97.25% एवढे महासागरात आहे, जे काहीच कामाचं नाही. खारं पाणी तुम्ही पिऊ शकता का? बिलकुल नाही. आणि जे 2.75% आहे ते गोडे पाण्याचं सोर्सेस आहेत. ते कुठे? नदी किंवा सरोवरामध्ये, विहीर किंवा आपले बोरवेल्स वगैरे, हे सर्व मिळून किती आहेत? 2.75%. हे महत्त्वाचं आहे. 2.75% गोड्या पाण्याचा स्रोत म्हणून हे ओळखले जातात. आणि उरलेलं 97.25% कुठे? तर हे आहे तुमच्या महासागरामध्ये, जे की आपल्याला पिण्याच्या काही योग्य नाही. तर आपण सर्व नद्या पाहिल्या, सरोवराचे एक्झाम्पल्स पाहिले. आता शेवटी आपल्याला पाहायचे फक्त की MCQs ऑब्जेक्टिव्स पाहून आपण हा चॅप्टर आज इथे संपूयात. तर बघा, MCQs बघा. आपण पाहिले की गोमुखाजवळील गंगा नदीला काय म्हणतात? भागीरथी म्हणतात. ही भागीरथी गोमुखाजवळून आली, त्यानंतर अलकनंदा आली आणि शेवटी यांना गंगा म्हणून प्रयागराज इथेचं संगम म्हणून गंगा म्हणून ओळखल्या जाते. आता भाकरा नांगल आपण कुठं बघितलं? सतलज नदीवर. नेमकंच पाहिलं मागच्या पॉईंट्समध्ये. आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यांगसे नदी पाहिली आपण. त्यानंतर इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी आहे? नाईल नदीची देणगी आहे, लक्षात ठेवा. जगातील सर्वाधिक पाणीसाठा कोणत्या नदीमध्ये? ॲमेझॉन. किती टक्के? 20%. 20% साठा ॲमेझॉन नदीमध्ये आहे. तर पाहिलं आपण हे ऑब्जेक्टिव्ह. आता नंतर आपल्याला पाहिजे की जोड्या लावा. तर नदी संगम खार्टूमजवळ कोणता? श्वेत नाईल आणि नील नाईल. आस्वान धरण हे कृत्रिम सरोवर असणार. आस्वान धरण कृत्रिम सरोवर असणार. ठीक आहे. मानवनिर्मित तयार आहे. गंगा त्रिभुज, जगातील सर्वात त्रिभुज प्रदेश गंगा नदीने तयार केला, सुंदरबन नावाचा. त्यानंतर सिंधू नदी ही शेवटी अरेबी समुद्राला जाऊन मिळते आणि वोल्गा नदी ही कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते. अशा प्रकारे या चॅप्टरचे सर्व MCQs पण आपण पाहिले आणि सर्व चॅप्टर डिटेल्समध्ये पाहिला. गंगोत्री नावाचा अल्लू अर्जुनचा एक पिक्चर आहे, तो बघा. गंगा नदी आणखीन चांगली समजेल. त्यानंतर ही नाईल नदी आणि त्यानंतर ही मिसिसिपी नदी. सुंदर नद्यांच्या बाजूचे प्रदेश, त्यांच्या उपनद्या, आपण हा सर्व पाहिलेले आहेत आणि आपण इथे चॅप्टर संपवत आहोत. ओके, हा चॅप्टर आपण इथे संपवत आहोत. ओके, बाय. थँक्यू सो मच.